नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर आणि महाराष्ट्र बाजारपेठ या संस्थेकडनं मला स्त्री सन्मान पुरस्कार मिळाला 2024चा. यासाठी खरं तर सगळ्यात आधी तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि मुळात मला या कुटुंबाचा भाग करून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद आणि खूप आभार. लेट्स होप की हे असंच अविरत चालू राहील आपलं नातं आणि या सगळ्या आमच्या महिला मैत्रिणींना भेटून आणि सगळ्या सावित्रीच्या लेकींना भेटून प्रचंड आनंद झाला. काय उत्साह होता सर बाहेर ऑडिटोरियममध्ये आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने नटलेल्या स्त्रिया एकत्र बघून त्यांचा उत्साह एकत्र आला की प्रचंड काहीतरी खूप छान आनंदाचं वातावरण तयार होतं आणि अशा वातावरणात याला नेहमीच छान वाटतं. फुलराणी सिनेमाच्या आमच्या प्रोड्युसर अमृता राव त्यांनाही तुम्ही आज सन्मानित करताय. त्यांच्याबरोबर मला सन्मान मिळतो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आत्ताच माझ्या करिअरच्या या टप्प्यात. त्याच्यामुळे हा योगायोग घडवून आणण्यासाठी खूप खूप आभार आणि छान वाटतं आहे. तुम्ही खूप काही करत असता महिलांसाठी, वेगवेगळे कार्यक्रम असो, वेगवेगळे त्यांना एम्पावर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रकल्प घडवून आणता. वर्कशॉप्स असतील किंवा पिकनिक्स असतील, नाटकं असतील त्यांना दाखवण्यात. कुठल्या तरी वर्षी मी जेव्हा नाटक करेन मला डेफिनेटली आपल्या महिलांसाठी नाटक करायचं आहे आणि अशा पद्धतीने महिलांना बळ देण्यासाठी, त्यांना एम्पॉवर करण्यासाठी, त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी कुठली तरी संस्था अशा पद्धतीने काम करते आणि मला त्यांच्या वातावरणात यायला मिळतं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणेन आणि आपण असंच काही ना काही निमित्ताने भेटत राहू. थँक्यू. येस. ह्या प्रोग्रामला जागतिक महिला दिन 2024 आम्ही नेहमी साजरा करतो दरवर्षी, पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं होता आणि माझे मित्र किरण कुडाळकर साहेब आम्ही परवा भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की असंच आपण हे करतो आहे म्हणून महिलांसाठी. तर त्यांना एवढं चांगलं वाटलं. ते बोलले की आपल्या आहेत ॲक्टर्स त्यांचा तुम्ही सन्मान करा. त्यांनी मला नाव तिथे आमच्या ऑफिसमध्ये बसल्यावरती त्यांनी फोन केले. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 ॲक्टर्सना कॉल केले, पण ते म्हणजे पुण्याला व्यस्त होते म्हणून ते येऊ शकले नाही. वर्षा उसगावकर आहेत त्या पण येणार होत्या पण त्या व्यस्त असल्यामुळे आल्या नाही. पण मॅडमला कॉल केला, मॅडम बोलली मी पण व्यस्त आहे पण तरी पण सन्मान मिळतो आहे ना तर मी नक्की येणार. त्या व्यस्त होत्या तरी पण त्या आल्या, पुण्यावरून आल्या डायरेक्ट इकडे. तर मॅडम तुमचे धन्यवाद आणि महाराष्ट्र बाजारपेठतर्फे तुमचे लाख लाख मी तुम्हाला धन्यवाद देतो. असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेत राहू द्या. थँक्यू. आणि या निमित्ताने किरणजींचे पण पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला तुमच्याशी कनेक्ट करून दिलं. खरं तर काल आमचं बोलणं झालं होतं की कदाचित हे होत नाही की काय अशी भीती वाटायला लागली, पण त्यांनी ज्या स्वरात मला हे आग्रह केला म्हणायला पाहिजे की नाही तुम्ही याच आणि त्याला म्हणजे मी कन्व्हिन्स झाले आणि म्हटलं ठीक आहे आपण मार्ग काढूया आणि फायनली मी पोहोचले. योगदा हा श्री सन्मान. येस. थँक्यू. आणि कौतिक दंडगेचा मित्र आहे. मला त्यांनी ही कल्पना सांगितली. म्हणून ठीक आहे म्हणून चांगलं गोष्ट. त्याच्या ऑफिसमध्ये बसून मी कमीत कमी 10-12 पण त्यांनी बोलल्याप्रमाणे केले, भरपूर आर्टिस्टना केले आणि आता हा कार्यक्रम आपला आजचा झाला आहे. आता 9 मेचा परत कार्यक्रम करते तेव्हा मी त्याचे आणखीन आर्टिस्ट आणेन आता त्यासाठी असं मी त्याला शब्द पण दिला आहे. आणि प्रियासाठी तर इतकं केलं मी काल परत ती कॅन्सल करत होती संध्याकाळपर्यंत. तर तिला बरोबर प्रिया आली पाहिजे, काय पण कर तू आली पाहिजे. पण ती आज आली, मला खूप आनंद झाला ती आली पाहिजे आणि तिला गौरव करायचा हा माझा खूप मनातली इच्छा होती. मी ह्याला बोलून तिचा गौरव सत्कार करायला पाहिजे. ती आपली नवीन त्याच्यावर अमृतराव आल्या, तेरूर आपले अर्चन नेवरेकर आले, सगळे ते अजून मी तुम्हाला सांगून 10-15 अजून आणू शकतो. पुढे बोलले सर बोलले नको आपण आता पुढच्याला आपण 9 मेला मोठा करू तेव्हा सगळ्यांना घेऊया. आणि मला बरं वाटलं हिच्याबद्दल. ही खूप अभिनेत्री म्हणून खूप चांगली आहे आणि मी निर्माता आपलं काय कामं एकत्र करू मी करतोच तिच्यावर आम्ही करू काय असेल तर. आणि सर आमच्या जोडीला आहे आणि मी सरांची नाटकासाठी मी महिलांचं नाटक असेल तर त्याला प्रोत्साहन करून मी काही आम्ही बक्षिसं पडा किंवा आम्ही पेमेंट काहीतरी तिकिटाचं सगळं आम्ही करतो. तर तू नाटक करत असेल तर तुझ्यासाठी पण आपण 100% काहीतरी करू. हा माझा शब्द आहे म्हणजे त्याच्या वतीने मी तुला शब्द देतो. हां, कारण मी सुभेदार विशाखा सुभेदारला पण केलेलं आहे, याला माहिती आहे आमचं. त्यामुळे आणि हा महाराष्ट्र बाजारपेठ खूप चांगला आहे आणि त्यासाठी माझं काही मोलाचं सहकार्य कधीही लागेल तर मला कधीही बोलवा, मी येऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी अर्चना नेवरेकर. पहिले ह्या दाम्पत्यांना मी खूप शुभेच्छा देऊ इच्छिते कारण महाराष्ट्र बाजारपेठ
प्रत्येकाच्या मनात आणि घरात पोचलेली आहे आणि खूप कौतुक वाटतं, कारण मी सुद्धा उत्सुक असते यांचं कुठे महाराष्ट्र पेठ चालले आणि मला कसं शॉपिंग करायला मिळेल. आणि त्यामागचा उद्देश पण असं की प्रत्येकाला तुम्ही काम दिलं सर. प्रत्येक माणूस तुमच्याकडे खूप आशेने बघतो, प्रत्येक घरातली स्त्री तुमच्याकडे आशेने बघते आणि मी एक स्त्री म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. आणि आज जे कौतुक तुम्ही केलं इथल्या महिलांचं त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठी एक स्त्री उभी असते, म्हणून महिला दिनाच्या आपल्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच कार्य होत राहू दे. धन्यवाद. थँक्यू. मी आज खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीला माझ्या हस्ते इथे जागतिक महिला दिनाचा पुरस्कार देतो आहे. कारण मी एक परवा आमचे मित्र आहेत किरण गुडाकर साहेब, ते आले होते. त्यांना सांगितलं की मी असा प्रोग्राम घेतो आहे. त्यांनी सांगितलं की अशा व्यक्तींना पुरस्कार द्यायचा, त्यांनी काहीतरी केलेलं आहे दुसऱ्यांसाठी. तर तुमचा एक व्हिडिओ त्यांनी मला दाखवला, जेव्हा दाखवला तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खरंच वाटलं की नाही, पुरस्कार द्यायला पाहिजे. खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे आणि याच्या पुढे तुम्ही करत राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचं प्रेम महाराष्ट्राबाबत असंच राहू द्या. थँक्यू. धन्यवाद. Namaskar. Thank you so much for having me here. I'm Kuhu Bhosle. I'm a bodybuilder, and it's an honor to be here in the presence of so many women. I'm actually overwhelmed by the feminine energy and the feminine power that I felt over here, and it is because of them. And you're doing an amazing job. I wish you all the best. And you're doing so good that more women are coming up and India is getting more developed and advanced with initiation like this. So all the best and thank you. मॅम I'm also thankful to standing with you here. Thank you so much, ma'am. महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी वुमन्स डे साजरा केला जातो, पण मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही व्यवस्थित जरा म्हणजे बघाल, शोधाल, अभ्यास कराल, थोडा म्हटलं तर अभ्यास करायला कोणाला आवडत नाही, पण तुम्ही जर थोडं मार्केट रिसर्च केलं तर महाराष्ट्र पेठ ही पहिली अशी पेठ आहे की आपल्या महाराष्ट्राच्या महिलेला समोरून येऊन तिच्या कर्तृत्वावरती दाद दिली जात आहे. आणि हे काम फक्त एका व्यक्तीचं नसेल, माझ्यासोबती माझी एक महानारीसोबत मी शक्तिवान आहे की जिने आमच्यासारख्या स्त्रियांना पुढे बोलवून आमचा मान सन्मान केला. म्हणून ताई मी तुमचं खूप 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 धन्यवाद मानते. हे एवढंच बोलून मी सारिका मोरे यादव, महाराष्ट्राची पहिली म्हणजे महाराष्ट्रच नसून भारताची पहिली स्टेशन मास्टर म्हणून माझे शब्द पूर्ण करते. मी खूप सारे लोक मला म्हणतात मी समाजसेविका आहे, पण मला नाही वाटत की मी समाजसेविका आहे. कारण काय होतं कधी कधी समाजसेविकेच्या नावाने लोक असे स्टॅम्प मारतात की ह्या लोकांनी फ्रीमध्ये सगळं करतात, पण खरं समाजसेविका सेविका म्हणजे या मॅडम ज्यांच्यामुळे आज घरोघरी म्हणजे जे कधी विचार केले नाही की आमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तशा, आणि यांच्याकडे बाजारपेठमध्ये अशा महिला मला भेटले. मी एक रिमोट एरियामध्ये काम करते, स्लम्समध्ये, जिथे बायकांचे अकाउंट नंबरसुद्धा नाही आहेत. म्हणजे तर असे म्हणजे हे खरोखर समाजसेवा करत आहेत. म्हणून कसं हे लोक इन्कम पण करत आहेत, त्यांचं इन्कम पण देत आहेत, हेही कमवत आहेत आणि त्यांना पण कमवत आहेत. खुद खाओ सबको खिलाओ, व्हेरी नाईस, सबका विकास सबके साथ. आणि रिअली थँक्यू सो मच. महाराष्ट्र बाजारपेठ परिवार यांनी मला इथं सन्मानासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि स्त्रियांना मी मॅसेज देऊ इच्छिते, जे माझ्या धारावीमध्ये आधी माझी जेव्हा धारावीला बदली झाली त्यावेळेस मी खूप म्हणजे भीतीमध्ये गेली होती की अरे धारावी असं आहे, धारावी तसं आहे. पण खरंच धारावीने मला खूप सन्मान दिलेला आहे. आणि प्रत्यक्ष म्हणजे जे रिअल सेक्शुअल असॉल्टेड जे गुन्हे होत आहेत, क्राईम होत आहेत, ते मी खरंच बघितले पण आहेत. आणि त्यांच्याशी त्या मुली आहेत ज्यांच्यासोबत असे अत्याचार झाले त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून बोलून त्यांच्यावर जे बितलेले ते सगळं आम्ही व्यवस्थितपणे ऐकून आणि त्याच्यावर जी योग्य कारवाई केली. कारण सगळे फक्त ते CID आणि क्राईम पेट्रोलमध्ये बघत असतात, त्या केसेस खरंच म्हणजे झोपडपट्टी स्लम, मॅडम पण स्लममध्ये काम करतात आणि आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी, तर त्यामध्ये अशा एकदम विविध प्रकारच्या केसेस होत असतात. 6 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत. काही आपण कोणाचं म्हणजे अजिबात आपण इमॅजिन करू शकत नाही अशा प्रकारचे अत्याचार होतात. आणि त्या अत्याचारांबद्दल आम्हाला माहिती जशी भेटते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. आणि हे मला खरंच चांगलं काम करण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे पण आभार मानते.
आणि स्त्रियांना मी आज सुरक्षाबद्दल एवढंच सांगू शकते की सोशल मीडियामार्फत सगळ्यात जास्त आज सायबर गुन्हे होत आहेत. त्याच्या मार्फतीने सेक्शुअल हॅरेसमेंट होते. तुम्ही जे ॲप्स वापरतायत ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, अदर जे पण ॲप्स आहेत त्या मार्फतीने तुम्हालाच काय केलं जाते, कॅच केलं जाते. त्याच्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या मुलांना पण नशापासून दूर ठेवा आणि गुड टच बॅड टच संदर्भात त्यांनाही अवेअर करा की कोणाचा स्पर्श कसा आहे, आईचा स्पर्श आणि अनोळखी माणसाचा स्पर्श याच्यामध्ये फरक काय आहे आणि उद्देश काय आहे हे आपल्या जोपर्यंत तुम्ही आई म्हणून एक वडील म्हणून त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कधी समजणार नाही. कारण एखादा व्यक्ती छोट्या बाळाला किंवा 6 वर्षाच्या मुलीला आपल्या कुशीत घेतोय तर त्याचा उद्देश काय आहे, तिच्याकडनं लैंगिक सुख घेणं आहे. हे जोपर्यंत त्या मुलीला समजणार नाही तोपर्यंत ती मुलगी अज्ञान असणार आणि ती त्या माणसाला करू देणार त्या ज्या कृती असणार. म्हणून आपल्या मुलींना आणि यांना सांगा की गुड टच बॅड टच संदर्भात माहिती द्या. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं महिलांना मी सांगू इच्छिते, मुलींना पण, की अनोळखी व्यक्तींशी कुठल्याही प्रकारचा संपर्क करू नका किंवा संपर्क वाढवू नका. सगळ्यात जास्त गुन्हे जे होत आहेत, आता रिसेंटली एक केस होती, इंस्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झाली, एकमेकांना लाईक करायला लागले आणि काही दिवस ते बोलत बोलत त्यांचं लव अफेक्शन झालं आणि तो मुलगा लग्न करून गेला. फक्त 4 दिवस तिच्यासोबत राहिला. बघा तुम्ही, इंस्टाग्राममार्फत सगळ्यात जास्त फॉलोअर्स असतात. आपल्याला वाटतं आपण सेलिब्रिटी झालो आहोत, पण सेलिब्रिटीपेक्षा आपली सुरक्षा आणि आपलं जी स्टेटस आहे ते राखणं खूप महत्त्वाचं. हां, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा, पण आपलं स्वतःचं कौटुंबिक आयुष्य आणि फॅमिली लाईफ आणि जे तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामध्ये बाउंड्रीज ठेवा की किती आपण आपला स्वतःच्या आयुष्याचा पसारा सोशल मीडियावर मांडायचा आहे. आणि हॅकर्स हेच बघत असतात की यांची डेटा थेफ्ट हा सगळ्यात मोठा आहे. ऑनलाईन फ्रॉड जे होत आहेत त्याच्यापासून पण सावध राहा. आपले OTP शेअर करू नका, अकाउंट नंबर शेअर करू नका, क्रेडिट कार्ड वगैरे सुरक्षित ठेवा. आणि असे अननोन भरपूर कॉल येतील तुम्हाला, लिंक्स येतील, त्यांना कुठल्याही प्रकारची तुमच्या ॲसेस देऊ नका. सगळ्यांनी सुरक्षित राहा, आनंदित राहा. आणि महिला दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मॅडमांनी आम्हाला इथे सन्मानपूर्वक आदर दिला त्याच्याबद्दल मॅडमांचे पण धन्यवाद. नमस्कार, मी रेखा डोंबाळे, समाजसेविका म्हणूनच ओळखले जातात मला सगळेजण पांढरा एरियामध्ये किंवा मी ताडदेव जेजे हॉस्पिटल जेवढे होतील तेवढे मी भरपूर कामं केलेले आहेत. पण ठीक आहे, फुलने फुलाची पाकळी मी करत गेलेली आहे, त्याचा आज मला सन्मान मिळाला. नमस्कार, मी स्नेहा पालवणकर. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे आणि या फील्डमध्ये गेली 25 वर्ष मी आहे. माझी स्वतःची अकादमी आहे आणि स्वतःचं सलोन आहे. तर मी सर्वप्रथम सरांचे खूप आभार मानते की त्यांनी मला इथे हा पुरस्कार दिला, महिलाचा पुरस्कार दिला, जागतिक महिला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. जाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय भीम, जय भारत, जय संविधान. मी शाहिरा सीमाताई पाटील आणि माझ्यासोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे. आज आपल्या महाराष्ट्र बाजारपेठ या एका मोठ्या कार्यरत अशा संस्थेनं म्हणजे दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे मुंबईमध्ये. आणि तळागाळातून घराघरातून प्रत्येक अशा कर्तृत्वान स्त्रीला अगदी मोती शोधल्याप्रमाणे त्या स्त्रीला शोधून काढलं जाते जी कर्तृत्वान आहे, जिचं कर्तृत्व अख्ख्या जगाला समजलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक कर्तृत्वान स्त्रियांना शोधून काढून पिंजून शोधून काढून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी या मोठ्या विचारमंचावर फार मोठा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं आहे. ही अतिशय प्रत्येक महिलेच्या आयुष्यातली फार महत्त्वाची घटना आहे. मला तर असं वाटते की एखाद्या महिलेला जर स्वतःचं अस्तित्व शोधायचं असेल तर तिनं या महाराष्ट्र बाजारपेठला जॉईंट व्हावं. कारण तिच्यातलं जे काही आत्मबळ आहे ते तिला इथे आल्यानंतर समजेल की मी कोण आहे, मी काय आहे आणि मला काय केलं पाहिजे. अशा अनेक स्त्रियांनी आपल्या या महाराष्ट्र बाजारपेठेची सभासद व्हावं आणि याचा अनेक पद्धतीनं जो काही लाभ मिळतो आहे तो लाभ त्यांनी घ्यावा आणि इतर स्वतःच्या मैत्रिणींना, स्वतःच्या नातेवाईकातील ज्या काही संपर्कातील महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ करून द्यावा. आज या ठिकाणी आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त अनेक महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे. अनेक न्यूज चॅनेल्सवाले या ठिकाणी आलेत आमचे बंधू आणि आज आम्हा सगळ्या स्त्रियांना इथे बोलवलं
बोलवून त्यांचं मनोगत घेत आहेत त्याबद्दल पहिला या सगळ्या टीमचं मी खूप आभार मानते आणि त्यांना अभिनंदन करते की या ठिकाणी प्रत्येक महिलेला बोलवून तिचं मनातलं मन मोकळं करायला तुम्ही आज त्या ठिकाणी या महिलांना बोलवताय आणि त्यांना बोलतं करताय तुम्ही, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कौतिकराव दांडगे सरांच्याबद्दल असं सांगावंसं वाटतं की खरोखर जेव्हा आपण इतर महिलांचा सन्मान करतोय, त्यांना मोठा पुरस्कार देतोय, तर आपल्या घरात काय आहे, पण त्यांची घरापासूनच सुरुवात आहे. याचं कारण मघापासून अनेक महिलांची या ठिकाणी मुलाखत घेतली गेली आणि स्वतः अनुजा कौतिकराव दांडगे मॅडम या स्वतः त्यांची मुलाखत घेताना होत्या आणि त्या आत्ता बाहेर आहेत, बाहेर एक प्रोग्राम चालल्यामुळे. तर सरांची स्वतःच्या घरापासून सुरुवात आहे. त्यामुळे घरापासून जो स्वतःच्या आईचा सन्मान करतो, जो स्वतःच्या पत्नीचा सन्मान करतो, जो स्वतःच्या बहिणीचा आणि मुलीचा सन्मान करतो, तो जगातील प्रत्येक महिलेचा, नारीचा सन्मान करतो. आणि म्हणून असे कौतिकराव दांडगे सरांना आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्र बाजारपेठच्या टीमला आम्ही कलावंत वी द पीपलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि जेवढं जमता येईल तेवढं आम्ही महाराष्ट्र बाजारपेठेच्यासाठी बाहेरून का होईना, कारण आम्हाला वेळ मिळत नाही आमच्या कलेचं सादरीकरण करत असताना, त्यामुळे महाराष्ट्रच काही तर भारतभर आम्ही फिरत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेचा आम्ही उल्लेख आवर्जून करतो. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे या महाराष्ट्र बाजारपेठच्या सगळ्या टीमला आणि तुम्हा सर्व चॅनल्सवाल्यांच्या, सर्व माझ्या या बंधूंना. आणि असेच आपण सरांच्या सोबत राहूया आणि महाराष्ट्र बाजारपेठच्या सोबत राहूया. धन्यवाद. नमस्कार, मी कौतिक दांडगे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बहिणी असतील तर डॉक्टर कौतिक दांडगेला असतील. 50,000 बहिणी खूप भाग्यवान मी आहेत. आणि जागतिक महिला दिन हे सर्व साजरे करतात, पण महाराष्ट्र बाजारपेठ आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करतो. त्याच्यामध्ये कर्तृत्ववान महिला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, जे यशस्वी झाले आहेत, अशा महिलांचा आम्ही ते आज 35 महिलांचा 36 महिलांचा सन्मान केला. आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या होत्या, असं नाही की एकच क्षेत्रामधल्या. प्रत्येकाने काही ना काही खूप चांगलं काम केले. जसं अभिनेत्री होत्या, डॉक्टर्स होत्या, ॲडव्होकेट होत्या, पहिली मोनोरेलची चष्माची ती होती, त्याच्यानंतर पोलीस होते, त्याच्यानंतर बरेचसे भरपूर म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या नृत्यांगना कलाकार होत्या. तर ह्या सर्व महिलांचा आम्ही इथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान केलेला आहे आणि त्यांना एवढं भरून आलं इथे की असा सन्मान आगळा वेगळा कधीच झाला नव्हता आणि आज ह्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये हा सन्मान झालेला आहे. तर त्यांच्यापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की हा सन्मान माझ्या हस्ते त्यांचा झाला. तर असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेवरती सर्वांचं असू द्या आणि नक्कीच एकदा महाराष्ट्र बाजारपेठेला दादरमध्ये भेट द्या. महाराष्ट्र बाजारपेठ कुठे आहे? दादर वेस्टमध्ये, अगदी स्टेशनच्या 1 मिनिट अंतरावरती एस प्लाझा बिल्डिंगमध्ये पहिला माळा आणि दुसरा माळा. तिथे महिलांसाठी हा व्यासपीठ आम्ही तयार केला आहे की महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं, महिलांना व्यवसाय देणं आणि महिलांचे मनोरंजन म्हणा किंवा बरेचसे असे आम्ही त्यांना देतो. त्यामुळे महिला इथे खूप खुश आहेत आणि खास महिलांसाठी हा व्यासपीठ आहे. तर परत एकदा पुष्कर सर, अशफाक सर हे नेहमीच महाराष्ट्र बाजारपेठेला सतत प्रत्येक कार्यक्रमाला असतात आणि अशीच सातपुते हास्य सम्राट हे पण असतात. आणि आज आपल्या नवीन कलाकार नंदेश यांनी खूप मस्त गाणं गायलेलं आहे आणि राजू मिसाळ नटराज ते पण इथे आलेले आहेत. आणि आपल्या संपूर्ण टीम, खबर 24ची टीम आणि ग्रेट फ्लेक्सची टीम, या सर्वांचं पद एकदा मी मनापासून आभार मानतो. आणि माझे संपूर्ण सर्व ग्राहक, बहिणी आणि स्टाफ आणि सर्व या सर्वांचे मी आभार मानतो. आणि असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेत असू द्या अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. आज जो कार्यक्रम आपण ठेवला होता त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा इकडे सत्कार झालेला आहे आणि असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेवर असू द्या एवढंच बोलते. थँक्यू सो मच.